सध्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि सगळीकडे विधान परिषदेची धामधूम सुरू असताना पुण्यात किंवा मुंबईमध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा वेगळ्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होतोय असं सांगितलं जात आहे। कारण या निवडणुका राजकीय अंगाने घेतल्या जात नाहीत, कारण या राजकारणातल्या निवडणुकाच नाहीयेत। या निवडणुका आहेत त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुका। गेल्या 10 वर्षांपासून या निवडणुका खरं तर झालेल्या नव्हत्या। या निवडणुका व्हाव्यात म्हणून अनेकांनी प्रयत्न केले। आता फायनली या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, मात्र या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय असं म्हटलं जात आहे। दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे होते किंवा जे सुरुवातीपासूनच एकमेकांचे विरोधक होते त्यांच्यामधून एकमेकांवरती प्रचंड दावे प्रतिदावे केले जातात, टीका केली जाते। मात्र हे सगळं नेमकं का सुरू आहे, या सगळ्या मागचं राजकारण काय आणि सध्या तरी या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता सध्या रिसेंट टाइम्स मध्ये काय काय घडतंय हे सगळंच समजून घेणार आहोत। माझ्या बरोबर बाबासाहेब पाटील आहेत, जो स्वतः राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। तुम्ही स्वतः सुद्धा या निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न केलेले होते। आता जेव्हा निवडणुका होतात तेव्हा नेमकं काय चुकतंय, काय प्रॉब्लेम आहे? एकतर मागच्या 6-7 वर्षानंतर खरं तर ही निवडणूक होतीये आणि इतका मोठ्या प्रचंड गॅप झाल्यानंतर ही निवडणूक झाल्यामुळं एक खूप आनंदाचं पण वातावरण आहे आणि खूप प्रतिस्पर्धी जे एकमेकांचे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक जोश भरा ते सगळं वातावरण आहे। पण याच्यामध्ये नेमकं असं झालेलं आहे की दोन पॅनल जे होते मुख्य, की जे मागचे अध्यक्ष होते मेघराज राजे भोसले, त्याचेही मागचे अध्यक्ष होते विजय पाटकर, तर या दोन्ही पॅनल एकमेकांच्या विरोधात होते। पण विरोधात असताना आज एक गोष्ट अशी घडली की त्याच्यामध्ये अनेक कलाकारांबरोबर अभिनेत्री नीलम शिर्के यांनी देखील तो फॉर्म भरला। तो फॉर्म भरत असताना साहजिकच आहे त्या उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांच्या पत्नी आहेत, त्यांनी फॉर्म भरल्यामुळं खऱ्या अर्थाने याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त दिसून आली। त्या इन्व्हॉल्वमेंटमुळं याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणावर त्या शेवटच्या फॉर्म भरायचा जो शेवटचा दिवस होता त्याच्यामध्ये तो हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणावर दिसला आणि दोन्हीही पॅनल जे कट्टर विरोधक म्हणून सगळ्या महाराष्ट्रात पाहत होते किंवा महाराष्ट्र किंवा कलाकार हे सगळं पाहत असताना त्याच दोन्ही पॅनलच्या प्रमुख लोकांना एकमेकांच्या समोर बसवण्यात आलं, त्याच्यामध्ये काही प्रमाणात धमकवण्यात आलं आणि अनेक कलाकारांना त्या दोन्ही पॅनलमधल्या एकत्रित करत असताना कुणाचा फॉर्म ठेवायचा कुणाचा फॉर्म काढून टाकायचा हा त्यांचे जे तिथलं OSD होते त्या OSD सुद्धा गेले 2-3 दिवस तिथं अक्षरशः मुक्कामी तिथं 3 दिवस होते आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या त्या प्रत्येक मुवमेंटची हालचालीची ते सगळे माहिती संबंधित मंत्र्यांना ते देत होते। आणि अशामध्ये विजय पाटकर असतील, क्रांती रेडकर असेल, त्याच्यानंतर स्वतः त्यांच्याच पक्षाचा चित्रपट आघाडीचा अध्यक्ष सुशांत शेलार असेल, अशा अनेक निशिगंधा वाड आहे, अशा अनेक लोकांचे फॉर्म त्या ठिकाणी हे सबमिटच होऊ दिले नाही आहे। आणि खऱ्या अर्थाने तिथं गोंधळ सुरू झाला की इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं त्या बिचाऱ्या कलाकारांनी आज महामंडळासाठी इतके वर्ष त्याला दिलेले आहेत आणि अशामध्ये जर फॉर्मच सबमिट होऊ दिला नाही तर ही खूप मोठी शोकांतिका येते। नक्कीच। आता फॉर्म सबमिट होऊ दिलेले नाहीयेत, आज तर अर्ज भरण्याची तारीखच संपलेली आहे। आता नेमके किती उमेदवार रिंगणात असणार आहेत आणि इथून पुढची निवडणुकीची प्रोसेस कशी असणार? आता याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार 60 अर्ज आहेत। आज छाननीचा दिवस आहे, त्या छाननीमध्ये साधारण कितीतरी फॉर्म बाद पण होतील, पण जे बाद झालेले असतील त्याच्यानंतर 28 तारीख ही खऱ्या अर्थाने फॉर्म मागे घ्यायची तारीख आहे। मग आता आम्ही तेच बघतोय की आज छाननीमध्ये किती फॉर्म राहतात ते, कुणाकुणाचे राहतात ते, आणि त्याच्यानंतर 28ला नेमकं कोण मागे घेतंय हे आम्ही आता गेले 2-3 दिवस पाहूयात आणि ठरवतील पुढं कसं काय होईल ते। पण मुळातच हा सगळाच विषय जो आहे तो सुरू इथून होतो की कलाकारांनी कलाकारांसाठी घेतलेल्या या सगळ्या निवडणुका आहेत, त्यांच्या हिताची कामं या ठिकाणी होणार आहेत। असं असताना काही कलाकारांवरती जर अन्याय या सगळ्यामध्ये होत असेल आणि तेही सिनियरिटी वाईज जर आपण पाहायला गेलो तर खूप ज्येष्ठ कलाकार आहेत ज्यांच्यावरती हा सगळा अन्याय होतोय, त्यामुळे ही जी काही खदखद आहे ती या इलेक्शनच्या माध्यमातून कशा पद्धतीने समोर येईल असं वाटतं? नाही, आता मी पुन्हा तेच सांगतोय की खऱ्या अर्थाने एकमेकांच्या समोर जे पॅनल होते, आता मेघराज भोसले यांच्यावर मागे 7-8 वर्षात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्या ठिकाणी झाले आणि लोकांना किंवा कलाकारांना आता कुठंतरी एक चांगला पॅनल
किंवा चांगले कलाकार त्या पॅनलवर येतात आहे, असा एक दुसरा पॅनल जो आनंद काळे किंवा विजय पाटकर आणि क्रांती रेडकर यांच्या माध्यमातून तो समोर येत होता. आणि हे सगळं होत असताना समोरचा पॅनल हा आपल्यापेक्षा कुठेतरी स्ट्रॉंग आहे असं या पॅनलला वाटत होतं. आणि याच्यामध्ये कुठेतरी नीलम शिर्के यांची एंट्री झाली. नीलम शिर्के ज्या पॅनलमध्ये थांबणार होते त्या पॅनलला, संपूर्ण पॅनलला किंवा कदाचित नीलम शिर्केंनाच त्याचा फटका बसू शकतो, किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्याच पॅनलमध्ये कदाचित नीलमताईंची एंट्री होणार होती. तर अशामध्ये कुठंतरी ह्या पॅनलच्या समोर हा पॅनल जर संपूर्ण पडला तो रोष होता 7-8 वर्षामधला. कारण का अनेक म्हणजे मागचं जरी संचालक मंडळ असेल त्या संचालक मंडळांमध्ये इतके वाद होते आणि ते वाद सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले होते. मग आता कुठंतरी कलाकारांना एक चांगली उमेद होती किंवा एक चांगला पॅनल समोर कलाकारांना एक ऑप्शन म्हणून खूप चांगला होता. आणि साहजिकच आहे ते वातावरण तसं होतं आणि त्याच्यामुळं ही खरं तर सांगड घातली असं मला वाटतंय. आणि याच्यामध्ये कट्टर विरोधक आणि समोर असणारे पॅनल हे एकत्र करून सामंजस्यपणाने कशी ती निवडणूक बिनविरोध होईल हे म्हणजे पाहण्याचं काम कदाचित मंत्री महोदयांनी केलं. आणि त्याचा फटका आपल्याही पत्नीला बसू नये आणि संपूर्ण पॅनललाही बसू नये हे त्यांनी चांगली काळजी घेतलेली आहे. तुम्ही स्वतः सांस्कृतिक आघाडीचं काम पाहत असल्यामुळे अनेक अभिनेते असतील किंवा कलाकारांशी तुमचे जवळचे संबंध आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही राजकीय पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीचे असल्यामुळे राजकारणी नेत्यांशी सुद्धा तुमचे चांगले संबंध आहेत. सो तुम्हाला स्वतःला अशा पद्धतीनं राजकीय नेते कुठेतरी एखाद्या कलाकारांच्या मंडळामध्ये येऊन ढवळाढवळ करतात, हे तुम्हाला चुकीचं वाटतं का? 100% चुकीचं वाटतंय. मी काल परवा सुद्धा अनेक चॅनलला हेच सांगितलंय की मी स्वतः एक राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आमच्याबरोबर भाजप चित्रपट आघाडी आहे. स्वतः उदय सामंत ज्या पक्षात आहेत त्या शिंदे पक्षांचे सुद्धा स्वतः सुशांत शेलार चित्रपट आघाडीचे अध्यक्ष आहेत, मनसेचे आहे, काँग्रेसचे सुद्धा आहे. पण आम्ही वैयक्तिक हे ठरवलं होतं की याच्यामध्ये कुठलाही राजकीय ढवळाढवळ नसेल. आम्हाला करायचीच असती तर मी स्वतः माझ्या राष्ट्रवादी सांस्कृतिकचा पॅनल केला असता. महायुती अशी आहे, आम्ही भाजपशी पण कॉर्डिनेट करून किंवा एकनाथ शिंदेंच्याही पक्षाशी कॉर्डिनेट करून आम्ही एक पुरस्कृत पॅनल उभा करू शकलो असतो. पण वैयक्तिक माझं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको. पॅनलमध्ये 100% हे कलाकारच उभे राहिले पाहिजे. आणि मागं जो काही प्रकार झाला होता म्हणजे मागच्या संचालकांच्या मध्ये भांडणं, वाद आणि त्याचा फटका हा कलाकारांना मोठ्या प्रमाणावर बसला, निर्मात्यांना बसला. त्याच्यामध्ये अनेक कामं जी महामंडळाकडनं कदाचित व्हायला पाहिजे होती ती कलाकारांना असं वाटतं की ती कुठंही झालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळं हे राजकारण महामंडळामध्ये नकोय इतका प्रामाणिक आमचा तो स्वार्थ होता. पण आता इथून पुढे, इथून मागे जे काही घडलेलं आहे त्या सगळ्यामुळे इथून पुढे खरं तर हे कला मंडळ असेल किंवा महामंडळ असेल कलाकारांचं, हे सगळं राजकारणाविना इथून पुढच्या काळात राहील असं वाटतं? आत्ता तरी नाही वाटत आहे. हे सगळं बघितल्यानंतर मला थोडा डाऊट आहे की जर ठीक आहे यदा कदाचित हे पॅनल आलं तर ह्या पॅनलमध्ये साहजिकच मी तुम्हाला पुन्हा सांगतो की ज्या प्रकारे हस्तक्षेप होतोय किंवा नीलमताई शिर्के ह्या जरी निवडून आल्या किंवा हे पॅनल जरी पूर्णतः निवडून आलं तरी ह्याच्यामध्ये इथून पुढं 100% राजकीय हस्तक्षेप हा राहणार आहे आणि ते खूप दुर्दैवी आहे. आणि याच्यामध्ये मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आमचा अभिनेत्री नीलम शिर्के यांना अजिबात विरोध नाही आहे. पण ते ज्या पद्धतीने त्यांची एंट्री झाली आणि त्यांची एंट्री झाल्यामुळं साहजिकच आहे ते एका मंत्र्यांची पत्नी असल्यामुळं निवडून आल्या पाहिजे हा देखील त्यांचा हेतू असू शकतो. तो चांगलाच हेतू आहे, मान्य आहे. पण ज्या पद्धतीने दमदाटी केली जाते किंवा केली गेली आहे कलाकारांचे, त्याच्यामुळं फॉर्मच सबमिट केले गेले नाही आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि मी पुन्हा सांगतो की त्या देखील चांगल्या अभिनेत्री आहेत, त्यांना देखील थांबायचा अधिकार आहे. पण त्या अधिकारामध्ये कुठंही अशा प्रकारचं राजकारण त्यांनी आणलं नव्हतं पाहिजे, एवढंच आम्हाला दुर्दैवी गोष्ट वाटते त्याच्यामध्ये. बाकी आमचा अभिनेत्री नीलम शिर्के यांना विरोध नाही.
नक्कीच आपण बघतोय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इलेक्शन्स लागलेले आहेत आणि त्यामध्ये हा सगळा वाद उफाळलेला पाहायला मिळतो. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण पाहिलं असेल की आता मावळते जे अध्यक्ष आहेत मेघराज राजे भोसले त्यांच्यामध्ये आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक चकमक अनेकदा पाहायला मिळालेली आहे. अनेक महाविकास आघाडीचे नेते आहेत जे आता विजय पाटकरांच्या बाजूने उभे असलेले पाहायला मिळतात, तर महायुतीचे अनेक नेते आहेत जे इकडच्या पॅनलच्या बाजूने उभे असलेले पाहायला मिळतात. पण एकंदरीतच जर कलाकारांचाच फक्त विषय आहे तर त्या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप कशासाठी हा बेसिक प्रश्न आहे. या व्यतिरिक्त विजय पाटकरांनी जसं सांगितलं की आम्ही कधी राजकारण्यांकडे जातो का, आम्ही कधी त्यांच्या विषयांमध्ये ढवळाढवळ करतो का, तर नाही. तर मग राजकारण्यांनी सुद्धा आमच्या विषयामध्ये ढवळाढवळ का करायला हवी, आमच्या महामंडळामध्ये ढवळाढवळ का करायची, राजकारण का करायचं, हा त्यांचा एक बेसिक प्रश्न आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर अजून तरी कुणीही समोर येऊन दिलेलं नाहीये, ज्यांच्यावरती हे सगळे आरोप केले जातात. अर्थात चुरशीची ही सगळी निवडणूक होताना पाहायला मिळते, मात्र बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. सो पुढच्या काळामध्ये ही निवडणूक खरंच होते का, बिनविरोध होते की मग चुरशीची होते, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.